असा इन्फॉर्मेशन करतात आतापर्यंत एक पण आमच्याकडे आतापर्यंत 4-5 मीटिंग आम्ही घेतल्या मॅडम, एक पण मीटिंग मध्ये याच्याकडून आम्हाला सबमिट झालेली नाही. का नाही केली? जेव्हा कलेक्टर मॅडम तुम्हाला सांगतात तर तुम्ही का नाही केली त्याचं उत्तर द्या पहिले. ते तुम्ही सांगू नका यादी किती होती. त्या मॅडम म्हणताय की तुम्ही आम्हाला डिटेलिंग का नाही केली, का नाही दिलं तुम्ही डिटेल की एवढे आम्ही पाठवले, एवढे होते, एवढे झाले, हे ऍक्सेप्ट केले नाही केले, ते का नाही दिले तुम्ही? मिड सीझन अॅट्रॉसिटीचे 20,000 बाकी आहे मॅम. याच्या व्यतिरिक्त पण आमच्याकडे भरपूर आमच्याकडे पण भरपूर तक्रार येतात की आम्ही अप्लाय केलेली आहे पण आम्हाला रिजेक्ट झालेली आहे, याला पंचनामा झालेली आहे. पण यांच्याकडे इतकं मोठी मॅनपॉवर ते कंपनीने रिक्रूट पण करून ठेवले, म्हणजे त्यांना 10 दिवस मध्ये आतमध्ये जाऊन बघायला पाहिजे तर त्याला करत नाही. नंतर केलं तर ते क्रॉप खराब झाला तर शेतकरी किती दिवस तसं ठेवणार आहे बरं. ते काढून परत काही लागवड वगैरे करतील आणि नंतर म्हणायचे की आम्ही तिथे शेतमध्ये तिथे काहीच नव्हतं. म्हणजे यांची लोक पोहोचत नाहीत आणि तुमच्या लोकांनी मागच्या वेळेला तर फार पराक्रम केला. लोक शेतकऱ्यांकडनं 500-500 रुपये घेतले. जेव्हा मला माहित झालं तेव्हा मी एक व्हिडिओ बनवला आणि सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन केलं की बाबा अशा पद्धतीचं कोण्याही सर्वे करणाऱ्या व्यक्तीला काही देऊ नका. तुमचे सर्वे करणारे जे काही तेही शेतकऱ्यांचेच मुलं आहेत, पण अशा पद्धतीचं तुमच्याही कंपनीकडे होते फार म्हणजे घृणास्पद आहे. आणि हे आम्हाला 10 दिवसामध्ये लागेल. पंचनामा करणारे 500 रुपये घेते. हे सांगितलं ना, थांबले काही ऐकण्याचा विषय होत नाही. पुढच्या आठवड्यात त्याच्या आम्ही परत एक मीटिंग लावली. मला 10 दिवसामध्ये घ्या, मी पण येते मीटिंग. बघूया मग काय करतात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.